असल्या अक्षदा मला ह्या लग्नात पहिल्यांदाच बघायला मिळाल्या. तर राम राम मंडळी, आज निघालोय लग्नाला पंढरपूरला. कसा झोपलाय गडी निवांत चिलारीच्या सावलीला, ना कशाचं टेन्शन ना काय घेणं देणं, आपलं निवांत. तुम्ही कधी झोपलाय का असं झाडाखाली निवांत? चुलत्यांची गाडी ती म्हणून वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यात आली गाडी. मग काय बसलो गाडीत आणि केलं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान. मागे एकादशी असल्यामुळं पंढरपूरला अशी वारकरी चालली होती, तसं आपल्याला ब्लॉक टाकाय उशीरच झाला, घ्या समजून. अशी चित्र दिसली की म्हणलं आपण आलो गाड्या पंढरपुरात. मग पोचलो कार्यालयाच्या बाहेर. तर कार्यालय असं होतं बघा. आतमध्ये जाऊन बघतोय तर काय सगळीकडे डोळं दिपतच होतं. आईला म्हणलं मी एखाद्या राजवाड्यात आलोय का लग्नाला आलोय हीच कळना मला. काय आहे लागा ही, आत्ता काय खरं नाही. आणि इथल्या अजून एक सोय मला लय भारी वाटली. आपण घरी कसं दिसतो हे आरशात नीट बघा येत नसेल तर इथं येऊन उभा राहायचं, क्लिअर लाईट मध्ये दिसतंय बघा. आणि माणूस की अजून बी जिवंत आहे राव. माणसांना उकडून ये म्हणून कूलर बी लावलं होतं. हे असला जिंबर जर चौकात लावला तर ह्याचा किती उजेड पडत. आणि ह्या असल्या अक्षदा ह्या लग्नात मला पहिल्यांदाच बघायला मिळाली. आणि अशी बघा कशी नवरीची पालखीत बसून जोरदार एंट्री. पण हॉलमध्ये घोडा आता आणा येत नाही म्हणून नवरदेव मात्र चालतच होता. आता 1 मिनिट थांबा, नवरदेवला वाजवून दाखवतात. मग नवरा नवरी स्टेजवर जातात. म्हणलं आता सगळ्या अक्षदा मिक्स करून घ्याव्यात. मग हे असं तांदूळ आणि ज्वारी मिक्स करून घेतली. आता चालू झाल्या अक्षदा. आणि आता ह्याला म्हणलं थांब मी काढतो तुझा फोटो, तर ह्यावा तिकडं बघितलं त्याने. आणि फायनली झालं की एकदाच शुभ मंगल सावधान. नवदाम्पत्याला लांबणी खालनं शुभेच्छा दिल्या. आणि चला म्हणलं आता पोटाचं बघू. डायनिंग हॉलला जाऊन बघतोय तर काय सगळ्या सीटा आधीच बुक झाल्या होत्या. नंबर प्रमाणे फायनली माझा जेवायला नंबर आला. कसा आहे तो पदार्थ, आत्ता काय खरं नाही. मग काय जेवलो की दणकून. आता ते काय सांगायला लागतंय काय. जेवल्यावर पाणी सुद्धा प्यायला बिस्लरीतला. पत्री घेतलेलं होतं आहेर स्वीकारलं जाणार नाही, उलट लग्नाला आलो म्हणून आम्हालाच गिफ्ट दिलं. बरं तुम्ही आपली माणसं का नाही तेवढं फॉलो लाईक शेअर सबस्क्राईब करा की. धन्यवाद.